गेल्या आठवड्यामध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेलं होतं। ह्या पावसाचं पाणी जे तर ते गंगापूर आणि दारणा ह्या दोन धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आल्याने आपण पाहू शकतात का अक्षरशः निफाड तालुक्यातील सायखेडा असेल, त्याच्यानंतर चांदोरी असेल, शिंगवे असेल, चापडगाव असेल, मांजरगाव असेल, ह्या गावातील गोदाकाठ परिसरामध्ये असलेल्या ज्या शेतांमध्ये तर हे पुराचं पाणी शिरल्यामुळे अक्षरशः शेतांना तलावाचं स्वरूप जे तर या ठिकाणी प्राप्त झालेलं आहेत। आज पूर जरी ओसरलेला असेल मात्र शेतांमधलं पाणी जे तर ते कायम असल्या कारणाने या ठिकाणी उभं पीक जे आहे ऊस असेल किंवा सोयाबीन असेल, मका असेल तर ह्या पिकांचं जे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर काही कोबी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावली जाते आणि त्या ठिकाणी हे सर्व शेती पिकं जे तर ते आता सडू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं करायचं, घेतलेलं कर्ज कसं फेडायचं, अशा जे काही मोठे प्रश्न जे तर ते आता ह्या शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आहेत। त्याच्यामुळे शासनाने ह्या शेती पिकांचे जे तर ते तातडीने पंचनामे करावे आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।